पहा शाहूवाडी चॅम्पियन ट्रॉफीचा धुरंदार नेतृत्व आता आपल्याला नॉस्ट्राईक एंडला पाहायला मिळते ते विश्वास चाळके विद्यमान अध्यक्ष पाहायचं आहे आपल्या अध्यक्षपणाची आणि अध्यक्षपदाच्या साजेशी अशी कामगिरी करतील का ते या क्षणाला पाहायला मिळेल विश्वास चाळके नॉस्ट्राईक एंडला आणि स्ट्राईकला ते शैलेश टावरे खरोखरच शैलेशने मात्र आपल्या सहकार्याला सन्मानित करणारा फटका मारला चेंडू जातोय सीमारेषे पार चौकार निर्धाव चेंडू त्याचबरोबर गाडेवाडी संघाला 2 धावांची पेनल्टी असेल विदाउट जर्सी नियमावलीमध्ये कोणाला कन्सिडर केलं जाणार नाही असं आयोजन कमिटीचं खरोखरच काटेकोरपणे नियमावली सर्वांसाठी सेम असेल त्यांच्यातून हे दिसून आलंय आताच्या या क्षणाला आता मात्र फलंदाजाला माघारी परतावं लागतंय झेल सुंदर असा झेल टिपला आणि शैलेशला मात्र 4 धावावरती माघारी परतावं लागतंय शैलेश टावरे माघारी परततोय पहिल्या विकेटचं पतन होत आहे आणि आता शैलेशची एक विस्फोटक तर पाहायला मिळत होती किरणने मात्र सुंदर असा झेल टिपला मिलिंद पाटील पाहायचं आहे मी तत्पूर्वी सूचित करतो की फलंदाज बाद झाल्यानंतर 38 यार्ड सर्कलच्या आतमध्ये पहिला फलंदाज असेपर्यंत दुसरा फलंदाज इन होणं गरजेचं आहे तेवढं सातत्य पाळा चांगला प्रयत्न होता क्षेत्ररक्षक असफल फलंदाज मात्र सफलतेच्या दिशेने वाटचाल करताना 4 धावा मिळतात 4 धाव्याने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल संघाची धावसंख्या होते ते 1+10 1/10 चांगली आकर्षित करणारी अशी फलंदाजी पाहायला मिळते कडवे संघाकडून मिलिंद खरोखरच पाहायचं आहे मिलिंद आपल्या शैलेशची कमी भासू देईल का चांगली आक्रमकता पाहायला मिळते गोलंदाज ही तितका तोला मुलाचा आहे आणि आता मिसफिल्डचं मिसकम्युनिकेशन चेंडू सीमारेषे पार चौकार 4 धावेने मात्र संघाचा धावफलक पुढे जाईल संघाची धावसंख्या होती ती 14 1/14 खरोखरच आपण कित्येकदा पॉवर प्लेची षटकं पाहत आलोय पॉवर प्ले मध्ये ज्या फलंदाजांनी सफलता प्राप्त केली ते मात्र विजयाचा मार्ग सुकर करून ठेवतात हे कित्येकदा आपणास कित्येक उदाहरण आपल्या समोर आहेत पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळतोय तो सचिन आणि हा चेंडू जातोय सीमारेषे पार षटकार
पहिल्या षटकाखेरीस संघाची धावसंख्या होती ती 20. आता विद्यमान अध्यक्ष स्ट्राईक एंडला पाहायला मिळतंय विश्वास चाळके सर. पाहायचं आहे त्यांच्या फलंदाजीच्या शैलीतून आकर्षित करणारे सर्व प्रेक्षक रसिक मोहित होतील का. जे भव्य दिव्य असं आयोजन संयोजन ज्यांच्या अध्यक्षतेखाली आपणास पाहायला मिळत आहे. आता मात्र सन्मानित करणाऱ्या चेंडूला त्याच पद्धतीने सन्मानित केलाय विश्वास चाळके यांनी. 9+4 आताच्या या चेंडूवरती जवळजवळ 5 धावा मिळतील. 5 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 25. पाहायचंय फ्री हिट वरती फ्री हिट मनमोहकतेचा फ्री हिट फटका मारून त्या संधीचं सोनं करणार का ते विश्वास चाळके. ऑन दी स्ट्राईक पाहू आपण या संधीचं सोनं करतील का ते आपल्याला थोड्याच वेळात पाहायला मिळेल. झेल चांगला टिपला होता परंतु फ्री हिट आहे. एका धावेने मात्र संघाचा धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 26. 26 लॉस ऑफ 1 विकेट. आत्ता पुन्हा एकदा पंचांचा नोचा कॉल. पंच आत्ताचा स्कोर तुम्ही सांगा. आत्ताच्या धावा किती असतील. 7 धावांनी धावफलक पुढे जात आहे. थ्रोला अजिबात वाव नसणार आहे याचं उत्तम उदाहरण या चॅम्पियन ट्रॉफी दरम्यान पाहायला मिळत आहे. आयोजन कमिटीचा मनसुबा हाच होता की माझ्या तालुक्यातील आपल्या ग्रामीण भागातील असणाऱ्या लहान थोर खेळाडूंसाठी हक्काचं व्यासपीठ निर्माण करून चांगले खेळाडू निर्माण करण्याची या चॅम्पियन ट्रॉफी दरम्यानचा हेतू त्यांचा मनसुबा त्यांनी सत्यात उतरवला. त्यासाठी फेकीसाठी प्रबंधक आहे हे तितकंच महत्त्वाचं आहे. न्यू गोलंदाज वैभव चिंचुलकर पाहायचा.
56 लॉस ऑफ 2 विकेट्स. मिलिंदाची जागा घेण्यासाठी आलाय तो प्रदीप कडवे संघाचा फलंदाज. विश्वास चाळके स्ट्राईक एंडला पाहायला मिळत आहे. विश्वास चाळके खरोखरच एक विश्वसनीय खेळी करताना पाहायला मिळते कडवे संघाकडून. मात्र गोलंदाज सचिन गाडे मात्र खरोखरच एक तिसरं पहिलं षटकही त्यांनी चांगलं हाताळलं होतं. दुसरं षटकही चांगलं हाताळताना पाहायला मिळतंय. चांगली आकर्षित करणारी अशी खेळी पाहायला मिळते. गोलंदाजी पाहायला मिळते. पाहायचंय तत्पूर्वी विश्वास चाळके आपल्या विश्वासाचं सोनं करतील का ते या सामन्यादरम्यान पाहायला मिळेल. खरोखरच विश्वासाची विस्फोटकता कशी असावी, त्याची दाहकता कशी असावी याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळतंय. विश्वास चाळकेच्या फलंदाजीतून 4 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 60 टू लॉस 60 2 बाद 60 अशी आकर्षित करणारी अशी खेळी पाहायला मिळते कडवे संघाकडून. खरोखरच विश्वास किती खंबीर आहे, किती कॉन्फिडन्स आहे हे त्याच्या फलंदाजीच्या शैलीतून पाहायला मिळतं. बॅक टू बॅक चेंडू सीमारेषे पार चौकार. 4 धावेने मात्र संघाचा धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 64. आपण पाहतोय या स्पर्धेसाठी शाहूवाडी चॅम्पियन ट्रॉफी 2024च्या स्पर्धेसाठी गुणलेखक म्हणून जे भूमिका निभावतोय त्याचं नाव आहे रोशन पाटील, अंबर्डे गावचा सुपुत्र. खरोखरच आपण कालच्या दिवसापासून पाहतोय. काल त्याच्या गावची यात्रा होती म्हणून तो येऊ शकला नाही, पण खरोखरच त्याची क्रिकेटबद्दलची आणि या शाहूवाडी चॅम्पियन ट्रॉफी 2024 दरम्यानचं प्रेम आपणास पाहायला मिळतंय. सर्व अगोदर आवर्जून आणि या स्पर्धेसाठी मी काहीतरी या स्पर्धेचा भाग राहावा म्हणून तो सातत्याने प्रामाणिकपणे या स्पर्धेसाठी गुणलेखकाची भूमिका निभावतोय. रुपेश गाडे गोलंदाजी ट्रॅकवर. आणि आता मात्र चेंडू जातोय सीमारेषे पार चौकार. 4 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 68 टू लॉस 68 2 बाद 68 धावा. कडवे संघाकडून खरोखरच एक चांगली विस्फोटक फलंदाजी पाहायला मिळते. विश्वास चाळके असतील आणि आता प्रदीप पाटील स्ट्राईक एंडला आहे. विश्वास ही तितकीच आपल्या संघासाठी विश्वसनीय कामगिरी करताना पाहायला मिळतोय. पंचांकडून मात्र स्वैर चेंडू घोषित. वाईटच्या रूपानं संघाचा धावफलक 1 ने पुढे जाईल. संघाची धावसंख्या होईल ती 69. शाहूवाडी चॅम्पियन ट्रॉफी 2024 भव्य दिव्य असं संयोजन पाहायला मिळत आहे. पण खरोखरच आपण कालच्या दिवसापासून आयोजन कमिटीला कौतुक करावं लागेल, कारण नियमावलीमध्ये कोणालाही काटेकोरपणे पालन करणारा यशस्वीरित्या पुढे वाटचाल करत गेला आणि नियमावलीमध्ये खंड पाडणाऱ्या संघाला 2 धावांचं पॅनल्टीचं स्वरूप मात्र त्यांनी कायम ठेवलं. त्यासाठी आयोजन संयोजन कमिटीचंही
कौतुक करावं लागेल, कारण नियमामध्ये कोणालाही कन्सिडर करणार नाही हा त्यांचा मुख्य हेतू होता आणि त्याचं त्यांनी काटेकोरपणे पालन केलेलं आहे. पंचाकडून पुनश्च एकदा चेंडू स्वर चेंडू घोषित. एका वाईटच्या रूपाने एका धाव्याने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 71 71. 2 बाद 71. काल आपण पाहिलं 5 षटकात 95 धावा असा उच्चांक गाठणारा आणि अध्यक्षाच्या नावाला साजेशी खेळी करणारा विश्वास चाळके नावाचा वादळ आपणास या सामन्यादरम्यान पाहायला मिळत आहे. चेंडू जातोय सीमारेषे पार. षटकार 6 धावेने मात्र संघाचा धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 77 77. नऊ चेंडूत 22 धावांची घानाघाती प्रहारी फलंदाजी, आग ओकणारी फलंदाजी पाहायला मिळते. आत्ताच मैदानावरती आग ओकणार विश्वास चाळके नावाचं वादळ निर्माण करणारा असा फलंदाज स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. 3 धावा घेण्यात मात्र फलंदाज यशस्वी झाला. 3 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 80. 2 बाद 80. खरोखरच या स्पर्धेचा कालच्या दिवसापासून आपण पाहिलं तर आग ओकणारे फलंदाज मात्र रफ्तार घोडदौड चालू आहे. कडवे संघाचं प्रतिनिधित्व करताना विश्वास चाळके स्वयं संघनायक मी का आहे आणि माझ्यावरती माझ्या 12 खेळाडूंचा विश्वास का आहे याचं उत्तम उदाहरण त्यांच्या खेळीतून पाहायला मिळत आहे. आणि हाही चेंडू जातोय सीमारेषे पार. षटकार 6 धावेने मात्र संघाचा धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 86. लॉस ऑफ 2 विकेट्स आणि 4 षटका अखेरीस कडवे संघाची धावसंख्या आहे ती 86. पाहायचाय कालचा विक्रम मोडीत काढेल का कडवे संघ. अध्यक्ष साहेब आहेत स्ट्राईक एंडला. नामी संधी आहे. कालच्या 95 धावा 95 धावाचा उच्चांक गाठणारा स्कोरचा आज रेकॉर्ड ब्रेक करतील का कडवे संघ. नामी संधी तर कडवे संघाकडे आहेच. विश्वास चाळके नावाचं वादळ आज शमवणं तितकं सोपं नाही आहे. पाहायचं आहे पंचांकडून मात्र आता नो थ्रो ऍक्शन. नो +2. 3 धावा. 3 धाव्याने संघाचा धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 89. विश्वास
संघाचा विश्वास 100% निर्माण करून देताना स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. कालच्या 95 धावांचं रेकॉर्ड ब्रेक आज होईल का हे आपणास या षटकादरम्यान पाहायला मिळेल. विद्यमान अध्यक्ष आहेत विश्वास चाळके. आपल्या सहकाऱ्यांच्या विश्वासाचं सोनं करताना पाहायला मिळतंय. वैयक्तिक 11 चेंडू 25 धावावरती नाबादी खेळी करताना पाहायला मिळतंय. अजित गाडे गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतंय गाडेवाडी संघाकडून. पंचांकडून मात्र स्वर चेंडू घोषित. संघाची धावसंख्या होती ती 90. कालच्या दिवसाचा रेकॉर्ड ब्रेक होईल का हे थोड्याच वेळात थोड्या क्षणात विश्वास चाळके आणि त्यांचे सहकारी प्रदीप पाटील या दोघांच्या जोडगुळीने ती कामगिरी करतील का. पुन्हा एकदा बॅक टू बॅक स्क्वेअर चेंडू घोषित. वाईटच्या रूपानं संघाचं धावफलक मात्र पुढे जाते. संघाची धावसंख्या होते ती 291. 2 बाद 91. खरोखरच कालची उच्चांक गाठणाऱ्या धावसंख्येला ब्रेक देणारी आजची धावसंख्या उभारताना आपणाला पाहायला मिळते. ते कडवे संघाकडून विश्वास चाळके आणि त्यांचे सहकारी. त्यांचा मनसुबा खरोखरच नक्की कालच्या क्षणाला त्यांनी आपल्या आणि खरोखरच चेंडू जातोय सीमारेषे पार. षटकार आणि कालच्या 95 धाव्याचा रेकॉर्ड ब्रेक करणारा कालचा उच्चांक गाठणारा स्कोरला ब्रेक लावण्याचा आणि आजच्या क्षणाला एक उच्चांक गाठणारी धावसंख्या उभी करणारा संघ ठरलाय तो म्हणजे कडवे. मी विश्वास चाळके नावाचा विश्वास माझ्या सहकाऱ्यांच्या विश्वासाचं सोनं नक्कीच करेल. जणू त्याचं सातत्य सोबत घेऊन आज मैदानात उतरताना पाहायला मिळाले आपणास. क्या बात है. बॅक टू बॅक चेंडू मात्र सीमारेषे पार. वैयक्तिक जवळजवळ 35 धावावरती 14 चेंडू 35 धावावरती खेळताना पाहायला मिळत आहे. विश्वास चाळके नावाचं आजचं वादळ शमवणं तितकं सोपं नाही याचं उत्तम उदाहरण देतोय. कडवे संघाचे प्रतिनिधित्व करताना स्वतः संघनायक म्हणून आणि शाहूवाडी चॅम्पियन ट्रॉफी 2024 मध्ये सर्वात उच्चांक गाठणारी धावसंख्या उभारली ती विश्वास चाळके कडवे संघाकडून 101 धावा त्यांनी या स्पर्धेदरम्यान आपणास पाहायला मिळत आहे. संघाची धावसंख्या होते ती 102. 102 लॉस ऑफ 2 विकेट्स. खरोखरच या स्पर्धेतील उच्चांक गाठणारी धावसंख्या असेल. अजूनही एक चेंडू शिल्लक असेल. चांगली पंचांकडून मात्र स्वर चेंडू घोषित. वाईट +1. 2 धाव्याने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 104. 104. आपण मर्यादित 5 षटकांचे सामने खेळतोय.
जणू काही IPLचं स्वरूप शाहूवाडी चॅम्पियन ट्रॉफी 2024ला आलं की काय हे या स्पर्धेदरम्यान पाहायला मिळतंय. बॅक टू बॅक पंचांकडून मात्र स्वर चेंडू घोषित. धावसंख्येचा ओघ थांबत नाहीये. विश्वास साळके मात्र आपल्या सहकाऱ्यांच्या विश्वासाचं सोनं करताना स्वयं संघनायक म्हणून भूमिका निभावताना खरोखरच आपल्या अनुभवाचं सोनं करताना या सामन्यादरम्यान पाहायला मिळत आहे. मी विश्वास साळके का आहे याचं उदाहरण आज त्यांनी त्यांच्या फलंदाजाच्या आग ओकणाऱ्या फलंदाजीतून दाखवून दिलं. संघाची धावसंख्या होती ती 111 आणि अवघ्या 30 चेंडूत गाडेवाडी संघाला 112 धावा करायच्या आहेत.
ट्रॅकवर आले ते कोल्हापूर पोलीसमध्ये कार्यरत असणार असं एक सुंदर असं व्यक्तिमत्व सचिन बेंडकळे. कोल्हापूर पोलीसमध्ये कार्यरत असणार असं व्यक्तिमत्व. कडवेगावचे सुपुत्र. पंचाकडून स्वैर चेंडू घोषित. वाईटच्या रूपानं संघाचा धावफलक मात्र श्री गणेश होतोय. स्ट्राईक एंडला आहे तो किरण. नॉन स्ट्राईकला आहे तो रमेश गाडे. 112 आणि पहिल्याच चेंडूवरती सफलता मिळाली. ती किरणच्या रूपानं चांगला उत्कृष्ट असा झेल टिपला. अजय आगरे याने आपल्या गोलंदाजाला आपल्या सहकार्याला माझंही क्षेत्ररक्षणाची तीच तोलामोलाची साथ असेल याचं उत्तम उदाहरण आता त्याने दिलं आणि गाडेवाडी संघाच्या पहिल्या विकेटचं पतन होतं. मी पुण्याच्या एकदा रमेश गाडे यांचं प्रत्येक षटकारास एक्स्ट्रीम स्पोर्ट्स कडून 101चं पारितोषिक असेल. न्यू बॅट्समन सचिन गाडे. स्ट्राईक एंडला नॉन स्ट्राईकला रमेश गाडे पाहायचं आहे आपल्या संघासाठी आणि रमेश गाडेंना खरोखरच एक उत्स्फूर्त करण्यासाठी एक्स्ट्रीम स्पोर्ट्स यांच्याकडून ईच षटकार 100 रुपीजचं कॅश पारितोषिक घोषित केलंय. त्याचा सन्मान करतील का? सचिन बेंडकळे मात्र रफ्तार गोलंदाजी करतायत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहायला मिळत आहे. सचिन गाडे आणि रमेश गाडे यांच्या माध्यमातून 2 धावा घेण्यात मात्र फलंदाज यशस्वी. 2 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 3. 111 धावांचा पाठलाग करायचा आहे. शाहूवाडी चॅम्पियन ट्रॉफी 2024चा उच्चांक गाठणारी धावसंख्या उभारली कडवे संघाने. मिसफिल्ड पाहायला मिळालं. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून 1 धाव घेण्यात फलंदाज यशस्वी. 1 धावेने मात्र संघाचा धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या होईल ती 4. गोलंदाज मात्र रफ्तार गोलंदाजी करतोय. निर्धाव चेंडूची सांगता होत्या. क्षेत्ररक्षण चांगलं नेत्रदीपक अशी क्षेत्ररक्षणाची धुरा निभावताना क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. एकशे 11 धावांचा आपण पाठलाग करताना छोट्या फटक्यांचं खरोखरच उणीव हसणं तितकंच गरज आहे, कारण मोठे फटके तुम्हाला खेळायचे आहेत. आणि आता कोणती चूक होणे नाही. मिलिंदने मात्र आपल्या गोलंदाजाला साजेशी साथ दिली. रमेश गाडे माघारी परततोय. पहिल्या षटका अखेरीस संघाची धावसंख्या होती ती 4.
आणि आता गोलंदाजी ट्रॅकवर आले तर मिलिंद पाटील खरोखरच फलंदाजीला असताना वैयक्तिक 38 धावावरती नाबाद खेळी केली. विश्वास चाळके यांनी नाबाद 42 धावांची खेळी केली. खरोखरच या जोडीने जवळजवळ आपल्या संघासाठी 80 धावा जमा केल्या. त्यामुळे कुठेतरी 100 आणि हेलिकॉप्टरचा खरोखरच नैसर्गिक अडचणींचा सामना करावा लागला. चेंडू मात्र असता सीमारेषे पार, परंतु असो आपलंच दुर्दैव म्हणावं लागेल. एक धाव घेण्यात फलंदाज यशस्वी. एका धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 5. खरोखरच कर्मासोबत देवाची साथ नसेल तर आपण कितीही परिकष्टा करा, परंतु प्रयत्न करणारा कधी अयशस्वी होत नाही, हे आपण कित्येकदा पाहत आलोय. चांगला फटका होता, परंतु त्यांना मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागेल. आपण 111 धावांचा पाठलाग करत आहोत. मोठे फटके खेळणं गरजेचंच आहे. गोलंदाजांनी मात्र मोठ्या फटक्यापासून वंचित करून ठेवलंय ते फलंदाजांना. आपण या अगोदरचा सामना पाहिला होता, अंबारडे वर्सेस आणि आता विकेटचं पतन होत आहे. मिलिंद पाटील मात्र अष्टपैलू खेळी करताना पाहायला मिळत आहे. फलंदाजी करताना 38 धावांची खेळी केली. क्षेत्ररक्षणामध्ये झेल टिपला, गोलंदाजीमध्ये विकेट घेतली. खरोखरच गोलंदाज असतील कोल्हापूर पोलीसमध्ये कार्यरत असणारं एक कडवेगावचं सुपुत्र सचिन वेंडकळे खरोखरच आकर्षित करणारे त्यांची गोलंदाजी पाहायला मिळाली. फलंदाजी तर ही तिने वैभवला मात्र छोटेखानी मोठे फटके खेळावेच लागतील. आपण 111 धावांचा पाठलाग करतोय. मिलिंद मात्र खरोखरच एक रफ्तार गोलंदाज पाहायला मिळतोय. आता मात्र चेंडू सीमारेषे पार, चौकार. 4 धावेने मात्र संघाचा धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या होईल ती 10. अजूनही आपण 102 धावा दूर आहोत विजयापासून. मूर्तिलहान कीर्तिमान याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळतंय. ते म्हणजे वैभवच्या बॅट मधून जातोय चेंडू सीमारेषे पार, षटकार. मी या नंतरच्या होणाऱ्या सामन्यासाठी नाणेफेकीसाठी आमंत्रित करू इच्छितो कोपाटे संघ संगनायक आणि कॉफ्स 11 संगनायक. आपण नाणेफेकीसाठी मुख्य समालोचन कक्षासमोर यायचं आहे. आणि तितका सुंदर असा झेल टिपला. देवाची साथ असेल तर चेंडूवर माझा हात असेल याचं उत्तम उदाहरण आपणास पाहायला मिळालं या झेल दरम्यान. कॉफ्स 11 संगनायक आणि कोपाटे संगनायक नाणेफेकीसाठी यायचंय.
संघासाठीच तिसरं षटक पुन्हाच्या एकदा सचिन बेंडकळे सर हाताळतायत. पाहायचं आहे आपल्या संघाच्या विजयासाठी माझा मोलाचा हातभार असणार आहे. याचं उत्तम उदाहरण देताना तितकी सुंदर अशी शैली पाहायला मिळते. यानंतरचा होणारा सामना कोपार्डे वर्सेस कॉफ्स 11 संगणक. आपणास शेवटचा पुकार दिला जातोय. आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. चेंडू सीमारेषे पार षटकार. 6 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 22. आता क्षेत्ररक्षकाकडून चूक होणे नाही, झेलवाद होतोय. रुपेश बॅक टू दी पॅव्हिलियन. सचिन बेंडकळे मात्र यशस्वीरित्या गोलंदाजीच्या फटरीवरती वाटचाल करताना पाहायला मिळत आहेत. आपल्या अनुभवाचं सोनं करताना आपल्या सहकाऱ्यांच्या विश्वासाचं आणि विश्वास चाळकेंच्या विश्वासाचं सोनं करताना पाहायला मिळत आहे. खरोखरच विद्यमान अध्यक्ष विश्वास चाळके, मी अध्यक्ष काय याची पोच त्यांनी आपल्या फलंदाजीच्या शैलीतून दिली. एक आकर्षित करणारी खेळी, 42 धावांची खेळी त्यांची पाहायला मिळाली. मिलिंद पाटील असतील, त्यांचंही मोलाचं योगदान आहे. या जोडगोळीचं खरोखरच 80 धावांचा स्कोर उभारलाय तो मिलिंद पाटील आणि विश्वास चाळके यांनी. कॉफ्स 11 संगणक आपणास शेवटचा पुकार दिला जातोय. नाणेफेकीसाठी यायचं आहे. कॉफ्स 11 संगणक आपणास शेवटचा पुकार दिला जातोय. आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. सेकंड हाफ मध्ये नाणेफेकी होणं गरजेचं आहे. चेंडू सीमारेषे फार चौकार. खरोखरच एक तगडं महागडं आव्हान. आपण त्याचा पाठलाग करताना कुठेतरी विकेटची पडझड होते, परंतु फलंदाज मात्र मनमुराद त्या गोलंदाजावरती अटॅक करण्याचा, प्रहार करण्याचा प्रयत्न करतायत. आणि हाही चेंडू जातोय सीमारेषे पार षटकार. 6 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. खरोखरच पल्ला खूप मोठा गाठायचा आहे, परंतु माझ्या सांघिक खेळाचं मात्र मी आताच्या क्षणाला पुरेपूर मनमोहकता, कुठेतरी माझा आनंद द्विगुणित करण्याची खेळी करेल असा मनसुबा मात्र या फलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. खरोखरच कालच्या दिवसाची आपण एक उच्चांक गाठणारी खेळी पाहिली आणि कालच्या रात्रीत विश्वास चाळकेंनी मात्र कुठेतरी व्यूहरचना रचली आणि त्या व्यूहरचनेचं सातत्य आणि सत्यात आज त्यांच्या खेळीने उतरवले असं म्हणायला हरकत नाहीये. इक्के दुक्के से कुछ नहीं होगा मेरे दोस्त. खरोखरच एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. आणि आता नाणेफेकीसाठी यायचं आहे. कॉफ्स 11 वर्सेस कोपार्डे. यानंतरचा होणारा सामना
कॉफ्स 11 वर्सेस कोपाडे. जय हनुमान क्रिकेट क्लब कोपारडे वर्सेस कॉफ्स 11. मी अमोल पिंपळे आपणास मुख्य समालोचन कक्षासमोर आमंत्रित करतो. अमोल पिंपळे यांच्या हस्ते नाणेफेकी होते. जय हनुमान क्रिकेट क्लब कोपारडे वर्सेस कॉफ्स 11 नाणेफेकी होते अमोल पिंपळे यांच्या हस्ते. फरखंदळे गावचं सुपुत्र अमोल पिंपळे, त्यांचाही खेळ आपण कालच्या दिवशी पाहिला. प्रहार चांगला होता, आकर्षित करणारा होता. चेंडू सीमारेषे पार, षटकार. फलंदाजांना माहित आहे पल्ला खूप लांबचा आहे, दूरचा आहे, परंतु आम्हास मात्र आमच्या सांघिक खेळाचा नजाकत आस्वाद आनंद घ्यावयाचा आहे याचं उत्तर देताना फलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा चेंडू जातोय बॅक टू बॅक सीमारेषे पार, चौकार. 4 धावेने मात्र संघाचा धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 47. लॉस ऑफ 5 विकेट्स. विकेटचा पतन होत गेलं, परंतु शेवटचे राहणारे फलंदाज मात्र चांगली आकर्षित करणारी विस्फोटक अशी फलंदाजी पाहायला मिळते. मनमोहक करणारे फटके पाहायला मिळत आहेत. संघ जरी विजयापासून दूर असला तरी आम्ही आमचा सांघिक खेळ नक्कीच दाखवू. प्रतिस्पर्ध्यावरती हुकूमत खरोखरच गाजवायची असते, त्यावेळेला दबावतंत्र निर्माण करायचं असतं. गोलंदाज मात्र यशस्वी झाला, यष्टचित होतोय, त्रिपाळचित होतोय. फलंदाजाला माघारी परतावं लागेल. अजित गाडे या जरा त्वरा करा. दुसऱ्या फलंदाजाला विनंती करतो, पहिला फलंदाज 38 यार्ड सर्कलच्या आतमध्ये असेपर्यंत तुम्ही इन मध्ये यायला हवं. रमेश गाडे यांचं आगमन होतं. आता दुसरे रमेश गाडे आलेले आहेत, पाहायचं आहे. शेवटचं षटक हाताळत आहेत शैलेश. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहायला मिळत आहे. एका धावेने मात्र संघाचं धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 48. लॉस ऑफ 6 विकेट्स. 6 विकेट आतापर्यंत 6 गडी माघारी गेलेत, पण शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही गड लढवू याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळतंय. गाडेवाडी संघाच्या खेळाडूंकडून, फलंदाजांकडून एक मोठं आव्हानाला आपण खरोखरच त्याचा पाठलाग करताना छोट्या फटक्यांची खरोखरच मोठे फटके खेळायला हवेत आपण. विश्वास चाळकेंचा विश्वास आजच्या या सामन्यादरम्यान द्विगुणित झाला असं म्हणायला हरकत नाहीये. खरोखरच विश्वसनीय कामगिरी केली त्यांनी. स्वयं संघनायक म्हणून भूमिका निभावताना कडवे संघाकडून आपल्या 12 साथीदारांच्या विश्वासाचं सोनं करताना स्वयं संघनायक विस्फोटक अशी खेळी केली 42 धावांची. पण खरोखरच विश्वास चाळके सर आपण
50 मारला असतात तर अजून आनंद डबल झाला असता. हेही सहकाऱ्यांच्या तुमच्या मनात कुठेतरी शल्य राहील. जे हनुमान क्रिकेट स्पोर्ट्स कोपर्डे संघाने फर्स्ट क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. सामना जरा स्पीडअप करा. निर्धाव चेंडूची सांगता होत्या. खरोखरच विश्वास चाळकेंच्या कानमंत्राचा त्यांचे सर्व सहकारी आणि त्यांच्या खरोखरच 100% योगदान देण्यासाठी सदैव तत्पर राहताना त्यांच्या या खेळाच्या प्रात्यक्षिकातून पाहायला मिळत आहे. आणि या सामन्यादरम्यानचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आहे विश्वास चाळके फ्रॉम कडवे. वैयक्तिक एक घणाघाती प्रहारी, आग ओकणारी फलंदाजी, ज्याच्या बॅटमधून आग ओकणारे धावांचा ओघ चालू झाला, तो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आहे विश्वास चाळके. चाळके या मुख्य व्यासपीठावरती आपण मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट घ्यायचं आहे.